आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात सहजरित्या पोहोचणं साध्य झाल्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त उद्यापासून इंदूरमध्ये 3 दिवसीय परिषद. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात. आणि येत्या फेब्रुवारीमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा सेवानिवृत्त होणार. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना बोलत होते. केंद्र सरकार नक्षलग्रस्त विभागांना या समस्येतून मुक्त करण्याच्या अगदी जवळ आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका बाजूला नक्षलग्रस्त विभागात रस्ते आणि शाळा उभारल्या जात आहेत, तर दुसरीकडे नक्षल्यांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा कठोरपणे सामना केला जात आहे. 2009च्या तुलनेत या नक्षली हिंसेच्या घटना केवळ 1/4 राहिल्या असल्याचंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गरिबांना घर, गॅस, वीज जोडणी आणि नळाची जोडणी देत आहे. त्याचबरोबर मोफत उपचारही देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात केवळ एका बटणाच्या साहाय्यानं पोहोचणं साध्य झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे. त्या आज नवी दिल्लीत डिजिटल भारत पुरस्कार 2022च्या वितरण समारंभानंतर बोलत होत्या. समाजातल्या असुरक्षित आणि दुर्लक्षित घटकांचा समावेश मुख्य प्रवाहात करत भारत एक उत्तम उदाहरण आखून देत असल्याचा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. सरकारनं डिजिटल भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचं परिवर्तन डिजिटल समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत करण्याचा दृष्टिकोन आखला आहे. सरकारकडून सर्व स्तरांवर दिली जाणारी माहिती आणि पुरवल्या जाणाऱ्या सेवा एक खिडकी योजनेद्वारे भारतीय राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल भारत पुरस्कार प्रदान केले जातात. नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण या प्रवर्गात ई-नाम सेवेला प्लॅटिनम, ई-ट्रान्सपोर्ट सेवेला सुवर्ण, तर न्यायनिवाडा पोर्टलला रौप्य पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक आर्थिक विकासासाठी डेटा शेअरिंगचा वापर प्रवर्गात गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनला प्लॅटिनम, CBSEला सुवर्ण, तर कर्नाटकच्या ई-गव्हर्नन्स केंद्राला रौप्य पुरस्कार मिळाला आहे. स्टार्टअपच्या सहयोगानं डिजिटल पुढाकार प्रवर्गात केरळच्या डिजिटल कार्यबल व्यवस्थापन प्रणालीला प्लॅटिनम, तेलंगणाच्या मृदा पोषण व्यवस्थापनाला सुवर्ण, तर उत्तराखंडाच्या डिजिटल ठेव परतावा प्रणालीला रौप्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय छात्र सेना NCCच्या प्रजासत्ताक दिन शिबिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी NCCच्या पायदळ, नौदल आणि हवाई दल या तिन्ही शाखांमधून कॅडेट्सच्या तुकडीने उपराष्ट्रपतींना मानवंदना दिली. उपराष्ट्रपतींनी यावेळी संचालनाची पाहणी केली. 3 आठवडे चालणाऱ्या या शिबिरात सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 710 मुलींसह एकूण 2155 कॅडेट्स सहभागी झाले आहेत. युवा विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या शिबिरात 19 मित्र देशातील कॅडेट्स आणि अधिकारी देखील सहभागी झाले आहेत. देशात गेल्या 8 वर्षात झालेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे भारत जगातला अव्वल 3 विकसित अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. 27व्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. वस्तू आणि सेवा कर लागू करणं ही एक मोठी सुधारणा होती. आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता अधिक प्रामाणिक आणि पारदर्शक झाली आहे असं ते म्हणाले. पायाभूत सेवा सुविधा, सेमीकंडक्टर आणि देशांतर्गत कारखानदारी क्षेत्र ही देशाची काही महत्त्वाची धोरणात्मक प्राधान्य असलेली क्षेत्र आहेत असं गोयल यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे बाली इथं झालेल्या G20 बैठकीत जागतिक अर्थव्यवस्था एका निष्कर्षाप्रत येऊ शकली आणि त्यायोगे रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यात मदत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. कोविड संकट काळात भारतीय उद्योगांनी संकटावर मात करून वैयक्तिक संरक्षणासाठीच्या उपकरणांच्या निर्मितीत आघाडी घेतली, असं गोयल म्हणाले. 17वी प्रवास भारतीय दिवस परिषद उद्यापासून इंदूर इथं सुरू होत आहे. 3 दिवसांच्या या परिषदेची सांगता 10 जानेवारीला होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी या परिषदेचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी असून त्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मानाचं वितरण होणार आहे. अनिवासी भारतीय अमृतकाळातल्या भारताच्या प्रगतीचं विश्वसनीय भागीदार ही यावेळच्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेची संकल्पना आहे. सुमारे 70 विविध देशातून 3,500 अनिवासी भारतीय सभासदांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. ही परिषद 3 टप्प्यांमध्ये चालणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या भागीदारीनं उद्या युवा प्रवासी भारतीय दिवसाचं उद्घाटन होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदपटू झेनेटा मस्कारेनान्स युवा प्रवासी भारतीय दिवसाच्या मुख्य अतिथी आहेत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात जोशीमठ इथं भूस्खलन झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज घेतला. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आणि संवाद साधला. तसंच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान जोशीमठ इथं मदत आणि बचाव कार्य सुरू असून या परिस्थितीमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी एक 8 सदस्यीय पथक गेल्या 2 दिवसांपासून जोशीमठच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी राज्य सरकारनं जोशीमठमधलं धोक्याचं क्षेत्र तातडीनं रिकामं करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केंद्र उभारलं जात आहे. बिहार राज्य सरकारनं आजपासून राज्याच्या विविध भागांमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात केली. या सर्वेक्षणामध्ये केवळ जातीचं आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेचं सर्वेक्षण होणार असून यात उपजातींचा समावेश असणार नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वेक्षक राज्याच्या बाहेर स्थायिक झालेल्यांशी ही संपर्क साधणार असून त्यांच्याही आर्थिक स्थितीची नोंद घेण्यात येणार आहे. राज्यातल्या वंचित घटकांच्या विकासासाठी काय करता येईल याची माहिती या सर्वेक्षणाच्या आधारे मिळेल, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. यावर्षीच्या मेपर्यंत हे सर्वेक्षण चालणार असून त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यूयॉर्क ते दिल्ली प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. एका व्यक्तीला बंगलोरमधून अटक केल्याची माहिती विमानतळाचे पोलीस उपायुक्त रविकुमार सिंग यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून त्यावेळी विमानात प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी एका वर्गात 25 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था ठेवण्याची सूचना शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. या परीक्षेचं वेळापत्रक निश्चित झालं असून 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्यभरातील 8,000 केंद्रांवर सुमारे 30 लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नेमली जाणार असून विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असं आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 जानेवारीला गंगाविलास या जगातल्या सर्वात लांब क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. स्विस पर्यटकांना घेऊन येणारी आलिशान क्रूज आज उत्तर प्रदेशात गाझीपूर इथं पोहोचणार असून या क्रूजवरचे पर्यटक आज रात्री तिथेच मुक्काम करणार आहेत. तर ते उद्या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या समाधीसह गाझीपूरमधल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतील. ही क्रूज उद्या वाराणसीला पोहोचेल. या क्रूजचा प्रवास वाराणसी ते आसाममधल्या दिब्रुगड असा
3200 किलोमीटरचा असून त्यासाठी अंदाजे 50 दिवसांचा कालावधी लागेल. या जलप्रवासादरम्यान ही क्रूज भारत आणि बांगलादेशमधल्या नद्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. लातूर शहरातल्या गर्भवतींना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि प्रसूतीनंतर घरी परतण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून लातूर महानगरपालिकेनं जननी रथ ही सुविधा सुरू केली आहे. काल 6 जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील ANM आणि आशा स्वयंसेविकांशी संपर्क साधावा असं आवाहन लातूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. अमेरिकेत रिपब्लिकन नेते केविन मॅकार्थी यांची अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापतीपदी निवड झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया गेल्या 160 वर्षातली सर्वात प्रलंबित प्रक्रिया ठरली आहे. अंतिम मतमोजणीत 57 वर्षीय मॅकार्थी यांना सर्वाधिक 216 मते मिळाली. सभापतीपदाची निवडणूक मतदानाच्या 15 फेऱ्यांसह 4 दिवस चालली. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांना पुन्हा पुरुष क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवडण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिली आहे. या निवड समितीत त्यांच्याबरोबर शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन सारथ यांचीही निवड करण्यात आली आहे. देशभरातून यासाठी 600 अर्ज आले होते. त्यातून मुलाखतींच्या आधारे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती क्रिकेट सल्लागार मंडळानं केली आहे. या सल्लागार मंडळात सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश होता, असं क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलेलं आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणाऱ्या जागतिक टेनिस महासंघाच्या टेनिस स्पर्धेत निवृत्ती स्वीकारणार आहे. 6 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारी सानिया ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत कझाकिस्तानच्या ॲना डॅनिलिना हिच्यासोबत आपला शेवटचा सामना खेळणार आहे. डोपिंग अयशस्वी होण्यासाठी स्पर्धाबाह्य चाचण्या अधिक वाढवल्या पाहिजेत अशी अपेक्षा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा यांनी व्यक्त केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्याच्या उद्घाटन समारंभाच्या आधी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या. देशात डोपिंगला आळा घालणे आणि त्यावरील उपाययोजना या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की ही खूप मोठी समस्या आहे आणि आता अनेक खेळाडू सक्रिय स्पर्धेत असतात तेव्हा त्यांची चाचणी घेतली जाते. स्पर्धेबाहेर आणखीन चाचण्या होणं आवश्यक आहे आणि त्या राष्ट्रीय स्तरावर वाढल्या पाहिजेत असं मत उषा यांनी व्यक्त केलं. 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत तयार आहे का या प्रश्नावर त्या म्हणाल्या की आम्हीही ऑलिम्पिकचं आयोजन करू शकतो. आम्हाला आणखीन पदकेही मिळवायची आहेत. आमच्यात कशाचीही कमतरता नाही, पण त्याआधी आम्हाला तयारी करावी लागेल. लडाखमधल्या झोजिला पास बंद करण्याच्या सर्व प्राधिकरणांच्या प्रयत्नांचं लडाख पर्वतीय क्षेत्र स्वायत्त विकास परिषदेचे अध्यक्ष कारगिल फिरोज अहमद खान यांनी आज कौतुक केलं. गेल्या वर्षी झोजिला पास 3 जानेवारीपर्यंत खुला ठेवण्यात आला होता. यावर्षी पुन्हा एकदा एकत्रित प्रयत्नांमुळे झोजिला पास 6 जानेवारीपर्यंत खुला झाला. भारत आणि जपान भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स कोर्स यांचा समावेश असलेला वीर गार्डियन 2023 हा संयुक्त हवाई सरावासाठी सज्ज आहे. 12 जानेवारीपासून जपानच्या हायकुरी हवाई तळावर हा सराव सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7A वर एकात्मिक सिग्नलिंग प्रणालीच्या चाचणीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी फेज 1 आणि 2 या दोन्ही मार्गांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं असल्यानं उद्या 8 जानेवारी रोजी 2023ला सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात सहजरित्या पोहोचणं साध्य झाल्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त उद्यापासून इंदूरमध्ये 3 दिवसीय परिषद. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात आणि येत्या फेब्रुवारीमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा सेवानिवृत्त होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.